अक्षरा तुझी लग्नाची बायको आहे. ही बाई कोण आहे? ही कुणी नाही माझी. माझी बायको सोड, या घरची नोकर व्हायची लायकी नाही हिची. या दोघांची गाठ परमेश्वरानं बांधली आहे आणि भुवनेश्वरी या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं तुझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. अंधारात का बसलाय हो? आई साहेब, अंधारात का बसलाय? काही नाही. कधी कधी उघड्या डोळ्यांना अंधारच बरा वाटतोय बघा. जाऊ देऊ, एवढं मनाला लावून घेता. हा, जाऊ दे, विसरून जाऊ. आता माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हाला माहित आहे तो माणूस कसा आहे ते, है का नाही? आतापर्यंत आयुष्यावर सुसतच आलायचा, आता कुठे आता त्रास करून घेता अजून त्याच्यासाठी. धोंड्यावर आपलं डोसकं बुडवलं आणि ते काम, आहे का नाही? बघितलं ना, फडा 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 डंगात मिरच्या कुठल्याने बोलतोय माणूस. त्याला काय आहे का? जिभेला हाड, तोंडावर ताबा आहे का त्याच्या? तुम्ही कशाला त्रास करून घेताय? हा, अगदी सोडा. बघा, देवानं 2 कान दिलेत का नाही आपल्याला? त्या माणसाचं बोलणं एका कानानं ऐकायचं, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. तुम्हाला काय वाटतं इतकी वर्ष आम्ही काय करत आलोय? हेच तर करत आलोय. नाही मनावर घेतलं आम्ही त्यांचं बोलणं. सगळं सहन केलं अधिपती फक्त तुमच्यासाठी. लहान होता तुम्ही, तुमचा लळा लागला आम्हाला, तुमची काळजी वाटायला लागली. असं वाटायचं की या अशा माणसाच्या संस्कारात तुम्ही कसे काही लहानाचे मोठे होणार. आज पण तीच काळजी वाटत्या. आणि आम्ही पण जरा जपून बोलायला पाहिजे होतं. चुकलंच आमचं, नाही जमलं आम्हाला. काय तर उगाच बोलणार. नाही अधिपती, चुकलं, ते बी चुकलं. आणि मनावर दगड ठेवून का होईना पण आम्ही तुम्हाला घराबाहेर पाठवलं, ते बी चुकलं. माझा मूळ स्वभाव असा नाहीये बाळा. मी काय करू सांग? ती बाई माझ्या डोळ्यासमोर आली की माझ्या डोक्यात तिडीक जाते. बाबा बरोबर आहे, पण आपलं मागेही बोलणं झालं होतं ना. आपलं ठरलं होतं ना मॅडमशी चांगलं वागायचं. तुम्ही जर असेच चिडत राहिला, तुमच्या वागणुकीत काहीच बदल केला नाही, तर अधिपतींचा तुमच्यावरचा राग वाढतच जाईल ना. काय मत होईल त्यांचं तुमच्याविषयी? आणि मागे किती चांगले वागत होता तुम्ही मॅडमशी, जमत होतं ना तुम्हाला. मग आता असं का करताय बाबा? जरा शांत व्हा ना प्लीज. शांत आहे बाळा मी. प्रयत्न करेन. ती बाई माझ्या समोर नसेल ना तेव्हा मी शांतच असतो. बरं ते जाऊ देत. या सगळ्या गडबडीत तुम्हाला सांगायचंच राहून गेलं बाबा, तुम्ही आमचं जे स्वागत केलं ना ते आम्हाला खरंच खूप आवडलं. बाळा, मी पण या गोंधळात तुला विचारायचं विसरलो. कसे होते मागचे 10 दिवस? काय अनुभव होता? खूप त्रास झाला ना? अहो अजिबातच नाही, आम्हाला काहीच त्रास नाही झाला बाबा. मी खरं सांगू, आम्ही एकमेकांबरोबर हे 10 दिवस मस्त मजेत घालवले. उलट मला एक वेगळेच अधिपती बघायला मिळाले. मी असं त्यांना कधीच बघितलं नाहीये. कारण कुठलाही निर्णय घेताना, कुठलीही गोष्ट करताना आता कोणाला विचारायचं हा जो प्रश्न इथे पडतो तो तिकडे पडतच नव्हता. कारण मॅडमच नव्हत्या ना तिथे. तुम्ही बघायला हवं होतं त्यांना. आम्हाला दोघांना आमचं असं एक स्वतंत्र आयुष्य जगायला मिळालं. खरंय, तू जाताना मला हेच म्हणाली होतीस. आणि तसंच झालं बघा. सुरुवातीला आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं, असं वाटत होतं की 10 दिवस कसे संपतील, काय होईल. आणि आता संपल्यावर असं वाटतं की अरे लवकर संपलं. पण बाबा, तुम्ही जे स्वागत केलं ना त्याबद्दल थँक्यू. खरंच थँक्यू काय म्हणतेस? अरे तुमच्यामुळे मला हे सगळं करता आलं. तुम्ही जिंकून आलात ना. अक्षरा, कुस्ती जिंकल्यानंतर तुम्हाला भुवनेश्वरी म्हणत होते ना आता घरी चला, त्यावेळेला तुम्ही दोघेही ठामपणे नाही म्हणालात. खूप छान केलं. कारण त्यावेळेला तुम्ही जिंकून नाही, तुम्ही हारून आला असता आणि हिने खूप आईपणाचा आव आणला असता, पण पुढे तुम्हाला खूप ऐकवलं असतं. आता तिचं तेच झालंय. तिला जे हवं होतं ते घडलं नाही ना, त्यामुळे तिने मिठाचा खडा टाकला. बरोबर बाबा सॉरी, पण सुरुवात मात्र तुमच्यापासूनच झाली. बाळा, मी बोललो, पण मी कशामुळे बोललो? तिच्यामुळे बोललो ना. ती तसं वागली. जाऊ दे बाबा, जाऊ दे. आपण हा विषय इथेच थांबवू. नाही अक्षरा, तुझं म्हणणं बरोबर आहे. आय एम सॉरी.
मला माझ्या रागावरती ताबा मिळवायला हवा. काही झालं तरी मला शांत राहायला हवा. मी प्रयत्न करेन. माझा काय हेतू होता सर, की तुमचं छान स्वागत करावं. फॅक्टरीचा सगळा कारभार आम्ही अधिपतींवर सोपवला होता. त्यातनं लक्ष काढून घेतलं होतं. वाटलं होतं अधिपती सगळं सांभाळतील. पण आत्ताची परिस्थिती बघता अधिपतींचं कामात लक्ष लागल असं काही आम्हाला वाटत नाही. त्यामुळं फॅक्टरीचा सगळा कारभार आम्ही आमच्या हातात घेणार, पहिल्यासारखं. एक नंबर काम केलंस बघ ताई तू. आता ताई तुला का नाही नानीला बी बोळा लावायला लागल बघ. ती मास्तरडी का नाही, सुई एवढं भोग जरी मिळालं का नाही तिला, तर ती त्याचं भगदाड करल. तिच्या हाताला काय बी लागलं नाही पाहिजे ताई, नाहीतर का नाही ती तुझं राहणं मुश्किल करून टाकल ग. दुर्गे, तोंड उघडल्यानंतर काहीतरी वाटेल ते बोलत बसायचं. जा इकडनं. ताई अगं ते जा म्हणलं नवा. वय बोला गोसावी, एवढा सकाळ सकाळ फोन केला? माफ करा सरकार, तुम्हाला फोन करणारच नव्हतो, पण अधिपती सरकारशी काही बोलणंच झालेलं नाही 10 दिवसात. त्यांचा फोनच लागत नाहीये. मॅडम, खूप कामं पेंडिंग आहेत, खूप डिसिजन्स पेंडिंग आहेत, म्हणून म्हटलं तुमच्याशीच एकदा. हो गोसावी, जरा धीर धरा. हे सगळं फोनवर आम्हाला सांगू नका. येऊन प्रत्यक्ष भेटा आणि आम्हाला काय तो अपडेट द्या. सगळ्या गोष्टी आम्हाला पण माहित नाहीत आणि अधिपती पण कालच घरला परत आलेत. या समोरासमोर बसून काय ते बोलू. ओके मॅडम.